नमस्कार आणि आपल्या आजच्या विशेष विश्लेषणात स्वागत. आज आपण जरा वेगळ्या पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. रस्ते म्हणजे आपले राष्ट्रीय महामार्ग. हो, कारण रस्ते म्हणजे खरं तर आपल्या विकासाच्या रक्तवाहिन्याच नाही का? त्यांची स्थिती चांगली असणं खूप गरजेचं आहे. अगदी. आणि आज आपण लक्ष केंद्रित करतोय महाराष्ट्रातल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर. आणि ही चर्चा आपण करतोय ती थेट संसदेच्या पटलावर आलेल्या माहितीच्या आधारावर. 12 डिसेंबर 2024 रोजी लोकसभेत एक तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. बरोबर. आणि हा प्रश्न विचारला होता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांनी. नमस्कार संसदनामामध्ये आपण नेहमीच अशा संसदीय कामकाजावर लक्ष ठेवतो आणि हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. खासदारांनी आपल्या भागातील रस्त्यांच्या स्थितीबद्दल थेट सरकारला जाब विचारला. आणि आज आपण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या उत्तराचं विश्लेषण करणार आहोत. आपला उद्देश फक्त आकडे बघणं नाहीये, तर त्यामागची कारणं काय आहेत, सरकार काय करतंय आणि प्रत्यक्ष कामात काय अडचणी येतात हे समजून घेणं आहे. हो, चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला आणि मूळ प्रश्न जो खासदार वाकचौरे यांनी विचारला की शिर्डी मतदारसंघ आणि अहमदनगर जिल्ह्यातले राष्ट्रीय महामार्ग ते खरंच खराब अवस्थेत आहेत का? काय परिस्थिती आहे नेमकी? हो, ही लोकांची चिंता असणारच. तर मंत्री महोदयांनी उत्तराची सुरुवात केली आहे की साधारणपणे या भागातले राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस योग्य स्थितीत म्हणजे ट्रॅफिक वर्दी कंडिशनमध्ये ठेवले जातात. म्हणजे नियमित देखभाल होते असं म्हणायचंय का? हो, साधारणपणे तसंच. पण त्यांनी लगेच हेही स्पष्ट केलं की यात काही अपवाद आहेत आणि त्याची कारणं पण दिली आहेत. पहिला महत्वाचा अपवाद आहे NH 160 वरचा सावळी विहीर ते अहमदनगर हा जो पट्टा आहे ना, तिथली स्थिती बिघडली होती कारण आधीच्या ठेकेदाराने देखभालीकडे साफ दुर्लक्ष केलं. म्हणजे हे गंभीर होतं. अच्छा, ठेकेदाराची चूक. हो, आणि त्यामुळे सरकारला तो करार रद्द करावा लागला. आता अर्थातच वेगळ्या करारातून तिथे देखभाल सुरू आहे, पण यात वेळ गेला ना. बरोबर. म्हणजे एका ठेकेदाराच्या चुकीचा फटका प्रवाशांना बसला. करार रद्द केला हे ठीक, पण तोपर्यंत लोकांना त्रास झाला असणार. यातून ठेकेदार निवड आणि देखरेखीवर प्रश्न उभे राहतात. अगदी. आणि हा मुद्दा अनेक प्रकल्पांमध्ये दिसतो. दुसरा उल्लेख आहे NH 752G चा कोपरगाव ते सावळी विहीर. इथे काय झालं? इथे जरा वेगळी अडचण आहे. इथे व्हेहिक्युलर अंडरपास म्हणजे VUP चं काम चालू आहे, पण त्यासाठी जी जमीन हवी होती त्या भूसंपादनाला उशीर झाला. ओके, लँड ॲक्विजिशनचा प्रॉब्लेम. हो, आणि या विलंबामुळे जवळपास 1.5 किलोमीटरचा म्हणजे 1.41 किलोमीटरचा रस्ता खूप खराब झाला आहे. सध्या बांधकाम चालू असताना तात्पुरती देखभाल करत आहेत तिथे. म्हणजे बघा, एका कामातला अडथळा भूसंपादन, त्याचा परिणाम थेट मुख्य रस्त्यावर होतोय. हे सगळं एकमेकांत गुंतलेलं दिसतंय. हो ना. आणि भूसंपादन ही भारतातल्या मोठ्या प्रकल्पांमधली एक सततची डोकेदुखी आहेच. मालकी, मोबदला, कायदेशीर बाबी खूप वेळ जातो यात. सध्या तात्पुरती मलमपट्टी चालू आहे, पण कायमचा उपाय होईपर्यंत गैरसोय आहेच. तर मग एकूण चित्र असं दिसतंय की सगळेच रस्ते खराब नाहीत, पण जिथे आहेत तिथे कारणं गंभीर आहेत. एकतर ठेकेदाराची अकार्यक्षमता किंवा भूसंपादनासारख्या प्रशासकीय अडथळे. हे जरा खरं वाटतंय. हो, तेच उत्तरात मांडलंय. मग आता पुढचा प्रश्न, या समस्यांवर मात करण्यासाठी किंवा एकंदरीतच या रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मजबूतीकरण, बांधकाम किंवा श्रेणीवाढ, अपग्रेडेशन यासाठी सरकारनं काय ठोस पावलं उचलली आहेत? यावर उत्तरात चांगली माहिती दिलीय. गेल्या 3 वर्षात आणि चालू वर्षात म्हणजे साधारण 2021 पासून आत्तापर्यंत सरकारनं या भागातल्या राष्ट्रीय महामार्गांसाठी एकूण 7 मोठी कामं मंजूर केली आहेत. 7 कामं? हो, आणि या 7 कामांमध्ये मिळून तब्बल 360 किलोमीटर लांबीचे रस्ते येतात. 360 किलोमीटर? आणि खर्च? त्यासाठी एकूण 2,439 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बापरे, 2,439 कोटी आणि 360 किलोमीटर. हे आकडे नक्कीच मोठे आहेत. म्हणजे सरकार फक्त समस्या मान्य करत नाहीये, तर त्यावर उपाय म्हणून प्रकल्प पण हाती घेतलेत असं दिसतंय. अगदी. यातून दिसतं की सरकार या भागातील रस्त्यांच्या गरजेबद्दल गंभीर आहे आणि गुंतवणूक करायला तयार आहे. पण हे जे विकास आणि देखभाल म्हटलंय, यात नेमकं काय काय येतं? म्हणजे नवीन रस्ते, रुंदीकरण की फक्त दुरुस्ती? बरोबर. विकास आणि देखभालमध्ये साधारणपणे नवीन बांधकाम, रुंदीकरण,
मजबूतीकरण आणि मोठी दुरुस्ती हे सगळं येऊ शकतं. आता या 7 कामांमध्ये नेमकं काय आहे याचा ब्रेकअप उत्तरात नाहीये. पण 360 किलोमीटर आणि एवढा निधी बघता ही फक्त डागडुजी नसावी. म्हणजे मोठ्या स्वरूपाची कामं असणार हे महत्वाचं आहे. केवळ खड्डे भरण्यापेक्षा क्षमता वाढवणं गरजेचं आहे. नक्कीच. आता पुढचा मुद्दा येतो निधीचा. खासदारांनी विचारलं होतं की गेल्या 3 वर्षात फक्त याच महामार्गांसाठी म्हणजे शिर्डीनगर भागातल्या NH साठी काही वेगळा निधी दिलाय का आणि किती? हो, त्यांना कदाचित मतदारसंघासाठीचा नेमका आकडा हवा असेल, पण याचं उत्तर जरा व्यापक आहे. म्हणजे मंत्री महोदयांनी सांगितलं की गेल्या 3 वर्षात आणि चालू वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी एकूण 68,764 कोटी रुपये निधी आवंटित केलाय. संपूर्ण महाराष्ट्रासाठी 78,000 कोटीहून जास्त? प्रचंड रक्कम आहे ही. हो, प्रचंड. यात अर्थातच शिर्डी आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या रस्त्यांचाही समावेश आहे. पण या 68,000 कोटींपैकी नेमका किती वाटा या भागाला मिळाला हे स्पष्ट होत नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. दिलेल्या उत्तरातून फक्त या मतदारसंघासाठी किंवा जिल्ह्यासाठी किती निधी वापरला गेला याचा वेगळा आकडा मिळत नाही. असं का असतं सहसा? म्हणजे निधी कसा दिला जातो? सहसा कसं असतं, केंद्राकडून निधी राज्याला एकत्रितपणे येतो किंवा मग प्रकल्पानुसार एजन्सीना मिळतो. मग त्याचं वाटप गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये होतं. एखादा प्रकल्प एकापेक्षा जास्त जिल्ह्यात असू शकतो. त्यामुळे अगदी मतदारसंघनिहाय आकडा काढणं प्रशासकीयदृष्ट्या थोडं किचकट असू शकतं. अच्छा, समजलं. म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी एकत्रित आकडा दिला जातो. पण मग स्थानिक पातळीवर किती खर्च झाला यावर लक्ष ठेवणं थोडं अवघड होत असेल ना? हो, पारदर्शकतेच्या दृष्टीने हा एक मुद्दा आहे, पण प्रशासकीय मर्यादा पण आहेत. बरोबर. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्याकडे. कामाची प्रगती आणि होणारा विलंब. खासदारांनी विचारलं की ही जी 7 कामं मंजूर झाली आहेत ती वेळेवर सुरू आहेत का? नसतील तर कारणं काय? आणि मुख्य म्हणजे ती वेळेत पूर्ण व्हावी म्हणून सरकार काय करते? इथेच खरी कसोटी लागते. अगदी. आणि यावर सरकारने जरा जास्त तपशील दिलाय. अडचणी मान्य केल्या आहेत आणि उपाय पण सांगितले आहेत. काय म्हणणं आहे सरकारचं? त्यांचं म्हणणं आहे की बहुतेक मंजूर कामं आता अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत, पण हेही मान्य केलंय की काही महत्त्वाच्या कामांना उशीर झाला आहे. ओके. कुठल्या कामांना आणि का? विलंबाची कारणं आणि रस्ते बघितले की पुन्हा तेच मुद्दे समोर येतात बघा. पहिला रस्ता आहे NH548D, जामखेड ते सौताळा. इथे उशीर होण्याची 3 कारणं दिली आहेत. एक, भूसंपादन. दुसरं, युटिलिटी शिफ्टिंग म्हणजे विजेच्या तारा, पाण्याच्या लाईन्स हलवणं वगैरे. आणि तिसरं, ठेकेदाराचे आर्थिक प्रश्न म्हणजे कॅश फ्लो प्रॉब्लेम्स. अच्छा, भूसंपादन, युटिलिटी शिफ्टिंग आणि ठेकेदाराची अडचण. हो. दुसरा रस्ता आहे NH752G, कोपरगाव ते सावळी विहीर. इथेही जवळपास तीच कारणं, भूसंपादन, युटिलिटी शिफ्टिंग आणि ठेकेदाराचे आर्थिक प्रश्न. म्हणजे ही कॉमन कारणं दिसतायत. हो. आणि तिसरं आहे NH160, सावळी विहीर ते अहमदनगर बायपास. इथलं कारण वेगळं आहे, जे आपण आधी बोललो. इथं मूळ ठेकेदाराच्या चुकीमुळे करारच रद्द झाला होता. त्यामुळे कामात मोठा खंड पडला. ही कारणं ऐकून वाटतं की मोठ्या प्रकल्पांमध्ये या अडचणी ठरलेल्याच असतात का? भूसंपादन, युटिलिटी शिफ्टिंग, ठेकेदारांचे प्रॉब्लेम्स हे परत परत ऐकायला मिळतं. मग नियोजन करतानाच यावर जास्त प्रभावी उपाय का नसतात? मुद्दा बरोबर आहे तुमचा. हे खरं आहे की ह्या अडचणी वारंवार येतात. यामागे अनेक कारणं आहेत. भूसंपादनाचे कायदे, त्यातले हितसंबंध, कायदेशीर प्रक्रिया वेळखाऊ असते. युटिलिटी शिफ्टिंगसाठी तर अनेक एजन्सीजमध्ये समन्वय लागतो. वीज मंडळ, पाणीपुरवठा, टेलिकॉम कंपन्या, स्थानिक संस्था. तो समन्वय साधणं एक आव्हानच असतं. आणि ठेकेदारांचं काय? ठेकेदारांच्या बाबतीत निवड प्रक्रिया अधिक कडक करण्याचे प्रयत्न होतात. पण कधीकधी सर्वात कमी बोली लावणाऱ्याला कंत्राट देण्याच्या पद्धतीमुळे L1 सिस्टम किंवा नंतर येणाऱ्या अनपेक्षित आर्थिक अडचणींमुळे प्रकल्पांवर परिणाम होतोच. सुधारणा चालू आहेत, पण या समस्या पूर्णपणे टाळता येत नाहीत अजून. म्हणजे ही एक सिस्टमिक चॅलेंजेस आहेत. बरं, मग सध्या या विलंबांवर मात करण्यासाठी सरकार काय करते? काही उपाययोजना सांगितल्या आहेत का? हो, ते उत्तरात स्पष्ट केलंय. NH548D, जामखेड सौताळा आणि NH752G, कोपरगाव सावळी विहीर या दोन्ही प्रकल्पांसाठी सरकारने म्हटलंय की ज्या अडचणी होत्या, भूसंपादन आणि युटिलिटी शिफ्टिंग, त्या आता सोडवल्या आहेत. अच्छा, म्हणजे त्यातून मार्ग काढलाय.
हो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता ही दोन्ही कामं एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं नवीन लक्ष्य ठेवलं आहे. ही एक स्पष्ट डेडलाईन दिली आहे. एप्रिल 25 हां. आणि NH-160चं काय, जिथे करार रद्द झाला होता? तिथे उर्वरित कामासाठी नवीन टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे आणि या नवीन कामासाठी 2 वर्षांचा बांधकाम कालावधी ठरवला आहे. म्हणजे नवीन ठेकेदार आल्यावर साधारण 2 वर्षात काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे सरकारने केवळ कारणं नाही सांगितली, तर अडचणी दूर केल्याचा दावा आहे आणि कामांना नवीन डेडलाईन दिली आहे, एप्रिल 2025. ही डेडलाईन कितपत खरी वाटते आधीचा विलंब बघता? डेडलाईन नक्कीच महत्वाकांक्षी आहे, पण अशक्य नाही. जर खरंच भूसंपादन आणि युटिलिटीचे अडथळे दूर झाले असतील तर. आता खरी परीक्षा ठेकेदारांची कार्यक्षमता आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटची असेल. आणि NH-160चं काम तर मग अजून लांबणार? हो, नवीन टेंडर प्रक्रिया, ठेकेदार निवड, कामाला सुरुवात यात काही महिने जातीलच. मग 2 वर्षांचा काळ म्हणजे 2026 किंवा 2027 उजाडू शकतं. विलंब झालाय, पण आता किमान एक स्पष्ट रोडमॅप तरी दिसतोय. तर या सगळ्या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे काय निघाले? एक म्हणजे शिर्डी नगर भागात काही महत्त्वाच्या NH पट्ट्यांवर समस्या होत्या, ज्याची कारणं ठेकेदारांची चूक, भूसंपादन आणि युटिलिटी शिफ्टिंग होती. बरोबर. दुसरं म्हणजे सरकारने उपाय म्हणून 7 मोठे प्रकल्प मंजूर केलेत, 360 किमीचे. त्यासाठी 2400 कोटींहून जास्त निधीची तरतूद आहे, जरी तो निधी एकूण राज्याच्या निधीचा भाग म्हणून दाखवला असला तरी. आणि तिसरं, कामांना विलंब झालाय, पण त्यावर उपाय म्हणून सरकारने अडचणी सोडवल्याचा दावा करत एप्रिल 2025ची डेडलाईन दिली आहे आणि एका ठिकाणी नवीन टेंडर काढलंय. अगदी. हे संसदीय प्रश्नोत्तर म्हणजे पायाभूत सुविधांच्या विकासाचं वास्तव दर्शवणारं एक चांगलं उदाहरण आहे. खासदार लोकांचे प्रश्न मांडतात, सरकार त्यावर उत्तरं देतं, उपाय सांगतं. पण त्याचबरोबर यात आपल्याला त्या प्रक्रियेतली आव्हानं पण दिसतात. नियोजन आणि अंमलबजावणीतलं अंतर, समन्वयाची गरज, भूसंपादन, ठेकेदारांची क्षमता. यातून एक मोठं चित्र समोर येतं की असे प्रकल्प केवळ घोषणा करून होत नाहीत. नाही, त्यासाठी सतत देखरेख आणि अनेक पातळ्यांवर प्रयत्न लागतात. आणि हे सगळं ऐकल्यावर एक शेवटचा विचार मनात येतो. सरकारने नवीन डेडलाईन दिल्या आहेत, एप्रिल 2025. पण समजा त्या पुन्हा चुकल्या, तर जबाबदारी कोणाची? ती कशी निश्चित होते? हा कळीचा मुद्दा आहे. हो ना. एवढ्या मोठ्या प्रकल्पांवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभावी देखरेख करण्याची यंत्रणा कितपत सक्षम आहे? कामाचा दर्जा आणि गती यावर नियंत्रण कसं ठेवलं जातं? हे प्रश्न केवळ या रस्त्यांपुरते नाहीत, तर एकूणच प्रशासकीय उत्तरदायित्वासाठी महत्त्वाचे आहेत. बरोबर. त्यावर कदाचित आणखी एका विश्लेषणाची गरज आहे. नक्कीच. आजच्या चर्चेतून शिर्डी आणि अहमदनगर भागातील राष्ट्रीय महामार्गांच्या स्थितीबद्दल आणि त्यामागील प्रक्रियेबद्दल बरीच माहिती मिळाली. धन्यवाद. धन्यवाद.